सदास म्हणता माते याचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुखगना तेथे जय रामाया भुवनात्रयी तुझ विणा नाही दुजाता रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी तू तात मी बालक सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मला वाटते वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे अपत्या परी पाजवी प्रेमरसा महा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जनाहो नमस्कार। समर्थ रामदास स्वामींच्या अद्भुत अशा ग्रंथराज दासबोध या ग्रंथातील काही चिंतन अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत। सध्याच्या या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये मनाला आणि शरीराला चैतन्य मिळावं, उभारी मिळावी, नैराश्य आमच्या मनाला शिवू नये यासाठी म्हणून आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांच्या इच्छेप्रमाणे सूचनेप्रमाणे आपण या ग्रंथाच्या समासांचं चिंतन करतो आहोत। आज या सत्राच्या सुरुवातीपासून जवळपास 1 मिनिट आपली वाया गेलेली आहे। नेटवर्कचा जो प्रॉब्लेम आहे, वायरलेस कनेक्ट असं म्हणून दर 2-4 मिनिटाला हे ब्रॉडकास्टिंग बंद पडतंय। बघूया समर्थांच्या मनात काय आहे, रामचंद्रांच्या मनात काय आहे। पाहिजे शुद्ध लेखन कसं लिहिलं पाहिजे, एवढा बारीक विचार 350 वर्षापूर्वी कुणाला सुचला असेल। मोठ्या अभिमानाने आपल्याला समर्थ रामदास स्वामींचं नाव घ्यावं लागेल। अनेक विषयांना मानवी जीवनातल्या जसा समर्थांनी स्पर्श केला तसे समर्थ एक शिक्षण तज्ञ होते हे या समासावरून आपल्या लक्षात येईल। आमच्या आयुष्यात आमच्या कधी लक्षात आलं नाही एवढे सूक्ष्म विचार लेखनाबद्दल समर्थांनी लेखन क्रिया निरूपण दशक 19 समास 1 यामध्ये दिले। ते सूक्ष्म विचार कालच्या सत्रामध्ये आपण पाहिले
अशी लेखन क्रिया समर्थ रामदास स्वामींच्या सगळ्या मठांमध्ये चालत होती. अनेक ग्रंथांची रचना करायची, ग्रंथ नकलून काढायचे, त्याला व्यवस्थित बांधायचं. आणि पेटी, कुलूप, मेनकापड यामध्ये घालून तो ग्रंथ ठेवायचा. समर्थ म्हणतात, ऐसा ग्रंथ जपोन लिहावा, प्राणी मात्रास उपजे हेवा, ऐसा पुरुष तो पाहावा म्हणती लोक. ग्रंथ लिहावा समर्थ म्हणतायत. आमच्याकडनं 50-60 पानांचं, 100 पानांचं एखादं पुस्तक लिहायला काय हरकत आहे? आमचे जे स्वाध्याय आहे ते आम्ही चांगल्या पद्धतीने लिहावेत. ती समर्थांची वाङ्मयीन पूजा आहे असं समजून आम्ही ते लिहायला पाहिजे. जेवढं शक्य होईल तेवढं खाडाखोड नसावी, शुद्ध लेखन लिहावं, सुलेखन लिहावं. असं आपल्याला करता आलं तरच आपण ग्रंथराज दासबोधातल्या लेखन क्रिया निरूपण समासाचा अभ्यास केला आहे असं आपल्याला वाटेल. आपण पाहिलं काल लेखन क्रिया निरूपण, त्या अगोदर श्रोता अवलक्षण, त्या अगोदर निद्रा निरूपण. ही सगळी साधकासाठी लिहिलेले समास आहेत. श्रोत्यांसाठी लिहिलेले समास आहेत. निद्रा निरूपण, कशी कथा ऐकली पाहिजे, कसं कीर्तन ऐकलं पाहिजे, कसं प्रवचन ऐकलं पाहिजे. श्रोता अवलक्षण, तोच विषय पुढे लेखन, साधकांनी कसं लिहिलं पाहिजे. लेखन ही एक साधना आहे, काय काळजी घेतली पाहिजे. आजचा जो समास आहे तो आहे विवरण निरूपण. मला असं वाटतं की जो महंत लक्षण समास आहे त्याचाच हा दुसरा भाग आहे, तो पूर्वार्ध आणि हा उत्तरार्ध. महंत लक्षण समास आपण पाहिला. महंतासाठी सूचना आहेत, केवळ 19 ओव्यांचा समास. मला असं वाटतं नेहमी की काही राहिलंय सांगायचं अजून, म्हणून समर्थांनी पुन्हा हा विवरण निरूपण समास 19-2 घेतला असेल. एक ज्ञानी महंत, एक मठपती, त्यांनी कशी कामं केली पाहिजे, त्याचं ज्ञान कसं असलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे रामकृष्ण मठामधला जो ब्रह्मचारी असतो, जो संन्यासी असतो, तो सगळं झाडून काढण्यामध्ये पटाईत आहे. तो रांगोळ्या काढतो सुरेख, तो नंतर पूजा करतो, अत्यंत सुरेख मनोहारी पूजा करतो, नैवेद्य दाखवतो, स्वयंपाक करतो. दुपारच्या भजन पूजन कीर्तनामध्ये तो तबला वाजवतो, गायन करतो. किती अंग येते का संन्याशाला, किती आयाम आहेत त्याच्या जीवनाला. समर्थ रामदासांना असा महंत, असा ज्ञानी पुरुष अपेक्षित आहे. समर्थ म्हणतात की तो बहुगुणी असला पाहिजे, तरच त्याला लोकांचा संग्रह करता येईल, तरच तो उत्तम लोकसंघटक होईल. त्यांनी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे, अनेक प्रकारचं ज्ञान त्याला अवगत असलं पाहिजे. त्याला समाजाला घेऊन चालायचंय, समाजामध्ये मिसळायचंय. मग त्यांनी अत्यंत भोळसट असूनही चालत नाही. कुणी यावी आणि टपली मारून जावी, कुणी यावं फसवून जावं, असं केलं तर कसं चालेल. समर्थ पुढे म्हणतात की काही वाचाळ लोक त्याला भेटतील, मग त्यांनी आपला तिथून काढता पाय घेतला पाहिजे. त्यांच्याशी वाद घालण्यात, त्यांच्याशी तंडत बसण्यात आपला वेळ वाया घालवू नये. एक फार महत्वाचं सूत्र समर्थ रामदासांनी या समासामध्ये दिलेलं आहे. समर्थ म्हणतात, जगामध्ये जगमित्र जिव्हेपाशी आहे सूत्र.
काही वाचाळवीर असतात, कायम बडबड करून असे काही ते स्टेटमेंट करतात, अशी काही विधानं करतात, कायम चर्चेमध्ये असतात. सोशल मीडियाला तेवढंच पाहिजे, एखादं वाक्य, एखादा शब्द सुद्धा त्यांना पुरतो. आपल्याला माहिती आहे, कोरोनाचा संसर्ग जेव्हा सुरुवातीला चालू झाला, ही एप्रिलमधली गोष्ट असेल. मार्चपासून आपल्याकडे त्याचा प्रादुर्भाव वाढला आणि एप्रिलमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आम्हाला जर भारताकडनं औषधं मिळाली नाहीत तर आम्ही पाहून घेऊ, अशी एक धमकीबाजा भाषा केली होती. माननीय पंतप्रधान भारताचे एका शब्दाने बोलले नाहीत. इकडे औषधांचं प्रोडक्शन वाढत होतं. स्पेशल विमान घेऊन जगातल्या अनेक देशांमध्ये भारताने औषधं पुरवलेली आहेत. त्यामध्ये एक अमेरिका सुद्धा आहे. संपन्न राष्ट्र, महाशक्ती, पण कटोरा घेऊन भारताच्या समोर उभी आहे. त्याला तोंड नाही दिलं, वाचाळपणा नाही केला, पण त्यांना ती औषधं नेऊन दिली. मग यांनीच आमची स्तुती गायली, माननीय नरेंद्र मोदींजींचं कौतुक केलं. समर्थांना हे असं अपेक्षित नाहीये. अनेक विचार समर्थ रामदासांनी या समासामध्ये दिलेले आहेत. अत्यंत गोड, अत्यंत अर्थपूर्ण असा हा समास आहे. आपण या समासातल्या काही ओव्यांचं चिंतन करूया. दशक 19 समास 2 विवरण निरूपण. श्रीराम समर्थ श्रीराम. मागा बोलिले लेखन भेद, आता ऐका अर्थभेद. नाना प्रकारीचे संवाद, समजून घ्यावे श्रीराम. या पहिल्याच ओवीत आपल्या लक्षात येईल, मागच्या समासात मी लेखन क्रिया सांगितली आहे असं समर्थ सांगतायत. मागचा समास हा 19 लेखन क्रिया निरूपणाचा आहे, 19 विवरण निरूपण. महंतांनी लेखन कसं केलं पाहिजे, ज्ञानीपुरुषांनी लेखनामध्ये काय काळजी घेतली पाहिजे, तसं समाजामध्ये वागत असताना काय केलं पाहिजे, महंतांसाठीच सांगितलेला हा समास आहे. जो ज्ञानी आहे, ज्याला लोकसंघटन करायचं आहे, जो समाजशरण वृत्तीनं राष्ट्रोद्धाराचा संकल्प घेऊन जगतो आहे, अशा निस्पृह व्यक्तीचं, निस्पृह ज्ञानी पुरुषाचं हे वर्णन आहे. समर्थ म्हणतात, मागा बोलीने लेखन भेद. मागच्या समासामध्ये मी लेखनावर बोललोय, आता ऐका अर्थभेद. नाना प्रकारीचे संवाद समजून घ्यावे, समजून घ्या आणि ग्रंथांचा अभ्यास करा, त्या ग्रंथांमधल्या शब्दांचा अर्थ अभ्यास करा. शब्दभेद, अर्थभेद, मुद्राभेद, प्रबंधभेद, नाना शब्दाचे शब्दभेद जाणून पहावे श्रीराम. आपल्याला माहिती आहे, महाभारतामधला फार मोठा दुर्धर प्रसंग आहे कुरुक्षेत्रावरचा. अश्वत्थामा मारला गेला हे कुणाच्या तोंडून सांगायचं होतं? शेवटचा दिवस आहे युद्धाचा, शेवटचा दिवस आहे. कृष्ण नीती धर्माच्या तोंडून सांगायला लावलं. धर्म तयार नाहीये, मी खोटं नाही बोलणार. कृष्णाने सांगितलं, ठीक आहे ना, तुला आचार्य विचारतील, खरं आहे का? तू म्हण मी ऐकलंय, आणि पुटपुटत म्हण, बारीक आवाजात म्हण, त्यांना ऐकू जाणार नाही असं सांग. नरोवा कुंज रोवा. अश्वत्थामा नावाचा माणूस मेला का अश्वत्थामा नावाचा हत्ती मेला?
बरोबर त्यावेळी जोरजोराची शंख, जोरजोराची वाद्य, जोरजोराचा कोलाहल चालू झाला आणि अश्वत्थामा मारला गेला एवढंच आचार्यांच्या कानावर पडलं आणि ते उद्विग्न झाले. सहजासहजी ती लढाई, सहजासहजी ते युद्ध पांडवांकडे आलं नसतं, त्याचा विजय. समर्थ म्हणता शब्दभेद, अर्थभेद, मुद्राभेद, प्रबंधभेद, नाना शब्दांचे शब्दभेद. काल मी आपल्याला म्हणालो की नुसती वेलांटी, मात्रा, काना, अनुस्वार यातून अनेक घोटाळे होतात. आनंदीबाईंनी धचा मा करून काय केलं इतिहासामध्ये हे आपल्याला माहिती आहे. चिंता आणि चिता, खेडकर, खेडेकर, रफार देणं, एका शब्दावर द्यायच्याऐवजी दुसरीकडे दिला. पहिली वेलांटी, दीर्घ वेलांटी, दुसरी वेलांटी, यातला फरक आपल्या लक्षात घेतला आला पाहिजे. मी आपल्याला मागे म्हणालोय, शब्द रत्नाकर नावाचा एक ग्रंथ आहे. अनेक शब्दांचे अर्थ त्यामध्ये आहेत. किंवा छोट पॉकेट बुक, शुद्ध लेखनावर पुस्तक उपलब्ध आहे. 30-40 रुपयाचं ते पुस्तक आहे. आपण जे नेहमी शब्द लिहितो त्यामध्ये जर आपल्याला काही वाटत असेल की हा शब्द चुकला आहे का बरोबर आहे, आपण पटकन ते छोटं पुस्तक, खिशात मावेल एवढंच पुस्तक आहे ते काढून आपण बघू शकतो. त्यात काही व्याकरणाचे नियम दिलेले आहेत. उदाहरणार्थ इक, क जर शेवटी येत असेल तर ती ई पहिली आहे, आकस्मिक पहिली वेलांटी येते मला. असे अनेक ठोकताळे त्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. याचा अभ्यास ज्ञानीपुरुषाला असला पाहिजे, तर त्याचं लेखन चांगलं होईल, तर त्याची वक्तृत्व चांगलं होईल. नाना शंका प्रत्योत्तरे, नाना प्रचित साक्षात्कारे, जेणेकरिता जगदांतरे चमत्कारती श्रीराम. समर्थ म्हणतात, समाजाला जर तुमच्याबद्दल चमत्कार वाटायचा असेल, तुमच्याबद्दल आश्चर्य वाटायचं असेल, तुमच्याबद्दल आदर, प्रेम, स्नेह असं जर वाटायचं असेल तर तुमच्या अंगी काही विशेष गुण असले पाहिजेत. नाना आशंका प्रत्योत्तरे, आपण पाहिले मागे, गोसावी चिणचिण करीती कोण्या प्रकारे. श्रोत्यांनी समस्या विचारल्या, श्रोते समस्या पुसती, गोसावी चिणचिण करीती. का तर त्याचं ज्ञान नाहीये, नुसती पोपटपंची. म्हणून समर्थ म्हणतात अनुभवाचं ज्ञान बोलता आलं पाहिजे, काही आपल्याला प्रचिती असली पाहिजे. नाना शंका प्रत्योत्तरे, नाना प्रचित साक्षात्कारे, प्रचिती आली पाहिजे, साक्षात्कार असला पाहिजे. आणि तो साधनेशिवाय येत नाही, साधनेशिवाय नाही येत. मग ती साधना 1 वर्ष लागेल, 5 वर्ष लागतील, 10 वर्ष लागतील, पण अव्याहतपणे ती साधना केली पाहिजे. तर कुठेतरी थोडी प्रचिती येईल, कुठेतरी थोडा त्या परमात्म्याच्या अधिष्ठानाचा अनुभव येईल, एक क्षणभर येईल, पण तो आपल्याला सांगून जातो, यू आर ऑन राईट ट्रॅक, योग्य मार्गावर तू चालत आहेस. प्रवृत्ती अथवा निवृत्ती, प्रचिती वीण अवघी भ्रांती, गळंग्यामधील जगज्योती चेतेल कोठे श्रीराम. काय दृष्टांत दिलाय हो समर्थांनी. प्रवृत्ती अथवा निवृत्ती, प्रपंच किंवा परमार्थ, व्यवहार किंवा परमार्थ, दोन्हीकडे प्रचिती वीण अवघी भ्रांती. जर प्रचिती नसेल तर सगळा भ्रम आहे, सगळा संशय आहे. नुसत्या शब्दांचा खल करून काही होत नाही. त्याला अनुभवाची झालर जर असली ना तर मग त्या वस्त्राची झळाळी वाढते. गळंग्यामधील जगज्योती चेतेल कोठे.
समर्थ म्हणतात एक खड्डा आहे आणि खड्ड्यामध्ये खाली विस्तव ठेवलाय आणि त्यावर कचरा पडलाय, पेटेल का? गळंग्यामधील, गळाठ्यामधील जो माणूस अनेक संशय, अनेक प्रश्न घेऊन जगतो आहे, त्याच्यातलं चैतन्य कसं प्रदीप्त होईल? त्याला साधना पाहिजे, त्याला ज्ञानाची साधना पाहिजे, त्याला अभ्यास पाहिजे. म्हणून आम्हाला कधी अभ्यास करून अभ्यासोन प्रकटावे, नाहीतरी झाकून असावे. समर्थ सांगतात का नाही? प्रकटोन नसावे बरे नव्हे. लोकांनी छीथू करायची आपली कशासाठी करावं? भरीला पडून काहीही करू नये. जोपर्यंत आपलं आत्म तत्व सांगत नाही आपल्याला, ठीक आहे, जोपर्यंत कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत बोलून करून काही उपयोग नाही. गळंग्यामधील जगज्योती चेतेल कोठे? अहो, आपली ज्योत पेटली नाही तर अनेक ज्योती कशा पेटवायच्या? मग आपली ज्योत पेटण्यासाठी, माझ्यातलं ते चैतन्य प्रदीप्त होण्यासाठी, प्रस्फुटित होण्यासाठी त्या शंका, प्रश्न, डायलेमा, चिंता सगळा कचरा काढावा लागेल. मग तो खोल जरी असला तरी तो प्रदीप्त असेल. हे तर समजून उत्तर देणे, दुसऱ्याचे जीवीचे समजणे, मुख्य चातुर्याची लक्षणे, ते हे ऐसी श्रीराम. समर्थांमधला लोकसंघटक काही काही समासांमध्ये अत्यंत भरभरून बाहेर पडलेला आहे. त्यातला हा एक समास आहे. समर्थ म्हणतात हेत समजून उत्तर देणे. प्रश्न विचारण्याचा हेतू समजून घ्या, विचारणाऱ्याचा हेतू समजून घ्या. तो खरोखरच आपली परीक्षा घेतोय का त्याला काही माहिती पाहिजे म्हणून तो विचारतोय, हे समजलं पाहिजे. दुसऱ्याच्या जीवीचे समजणे. समर्थ म्हणतात तुझं तुलाच समजत नाही, मग तो पराचे काय जाणे? दुसऱ्याचं कधी समजणार? मला माझ्या शरीरात काय चाललंय ते समजत नाही. मला माझ्या शेजारी जे लोक आहेत त्यांच्या अंतःकरणात मला त्यांचा विश्वास संपादन नाही करता येत, त्यांचं अंतर राखता येत नाही, मला त्यांना आपल्याकडे वळवता येत नाही. उपयोग काय? चातुर्ये वीण खटपट, ते विद्याची फलकट, सभेमध्ये आटघाट, समाधान कैचे श्रीराम. सभा भरलेली आहे, एक चर्चासत्र चालू आहे आणि त्या ठिकाणी जर नुसता वाद होत असेल, हमरीतुमरीवर लोक येत असतील, आपण पाहतो ना संध्याकाळी ते चॅनलवाले चालवतात, अनेक पक्षाच्या लोकांना ते एकत्र बसवतात. नशीब की ते सगळे स्टुडिओमध्ये नसतात त्यांच्या, नाही तर मला कधी कधी असं वाटतं की ते तिथंच उठून एकमेकांचं बखोटा धरतील आणि गुद्दागुद्दी चालू करतील. पण तशी गुद्दागुद्दी केली तरी ते सत्र संपलं की सगळे एकत्र बसून जेवायला जातील. म्हणून ते राजकारणी आहेत, त्यांना सगळं चालतं. समर्थ म्हणतात चातुर्य वीण खटपट, ते विद्याची फलकट. चातुर्य अंगी नसेल, शहाणपण अंगी नसेल, विवेक अंगी नसेल तर त्या ज्ञानाला उपयोग काय? मग तो पडत मूर्ख होईल. विद्या उदंड शिकला, प्रसंगमान चुकतची गेला, तय विद्येला कोण पुसे श्रीराम. काय चाटायची का ती विद्या? काय करायच्या आहेत एवढ्या डिग्र्या? सभेमध्ये आटघाट, समाधान कायचे? 4 लोक एकत्र बसावी, त्यांनी चर्चा करावी, त्यातून काहीतरी मत, एखादं निर्णय इव्हॉल्व्ह व्हावा, उत्क्रमित व्हावा विचार की जो सगळ्यांच्या हितासाठी आहे. पण नुसतीच गुद्दागुद्दी होत असेल, नुसती हमरातुमरी होत असेल, उपयोग काय? त्या कसलं कुणाला समाधान मिळेल?
बहुत बोलणे ऐकावे, तेथे मौन्याची धरावे, अल्पचिन्हे समजावे, जगदांतर श्रीराम. समर्थ म्हणतात जगात जगदाचं अंतर समजण्यासाठी, विश्व मन समजण्यासाठी, समाजाचं मन समजण्यासाठी आपला अभ्यास असला पाहिजे. अल्पचिन्हे समजावे. थोडक्यात त म्हणजे ताक, एक शीत चाच पावे, म्हणजे अवघे वर मठावे. समर्थ सांगतात का नाही दासबोधामध्ये? भाताचा एक शीत चाचपून पाहिल्याबरोबर भात शिजलाय का नाही त्या बघण्यातला हे समजतं आपल्याला. सगळं पातेलं रिकामं नाही करावं लागत. अल्पचिन्हे, थोडक्यात लगेच समजलं पाहिजे. बहुत बोलणे ऐकावे, तेथे मौन्याची धरावे. सगळेच जर वाचाळ असतील, क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. सगळेच बोलणारे असतील, उपयोग काय? आपण गप्प बसावं. पुढे समर्थ या समासात म्हणतात, जिथं सभा भरलेली आहे तिथं जावं, दिनासारिखे दूरी बैसावे आणि ते सगळं ऐकावं. कुणासारखं बसावं? दिनासारिखे. आणि कुठं बसावं? व्यासपीठाजवळ नव्हे, व्यासपीठावर तर बिलकुल नाही, दूरी बैसावे. कथा होते तेथे जावे, दूरी दिनासारिखे बैसावे, सकळ हरद्र घ्यावे, अंतर्यामी श्रीराम. अंतःकरणात ते सगळं साठवून ठेवलं पाहिजे. कोण काय बोलतंय, कोण काय वागतंय, कोण काय सांगतंय, अशी लोक निहाळता आली पाहिजेत. कीन ऑब्झर्वर. त्यांनी बोलून चालेल का? तो फक्त रिसेप्टर असला पाहिजे, जमा करून ठेवणारा. बाष्कळामध्ये बैसो नये, उद्धतासी तंडो नये, आपणाकरिता खंडो नये, समाधान जनाचे श्रीराम. परत समर्थ सांगतायत, असे जे बाष्कळ लोक आहेत, बड वड 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 करणारे आहेत. आपल्याला अनुभव आहे का नाही? बऱ्याच वेळा या अनुभव येतो. एखाद्या संस्थेचं काही शिबिर असतं, काही अभ्यास वर्ग असतो, आणि लोक किती वटवट वटवट करतात. ती मराठीत म्हण आहे ना, मातीचं तोंड असतं तर फुटून गेलं असतं. किती बडबड करायची, किती उच्च रवात बोलायचं. म्हणजे समोरच्याला वाटलं पाहिजे की भांडण करतोय का काय, आणि ऐकूनच घ्यायचं नाही दुसऱ्याचं. अशा ठिकाणी जर जावं लागलं महंताला, अशा ठिकाणी जर ज्ञानीपुरुषाला जावं लागलं, अशा सभेमध्ये जाण्याचा प्रसंग आला, तर समर्थ म्हणतात बाष्कळामध्ये बैसो नये, उद्धटासी तंडो नये. जो उद्धट आहे, उर्मट आहे, त्याच्याशी भांडण करण्यात काय अर्थ आहे? वाद घालण्यात काय अर्थ आहे? आपणाकरिता खंडो नये, समाधान जनाचे श्रीराम. आपण तिथं गप्प बसलं पाहिजे, तिथून निघून गेलं पाहिजे. नाही तर समाज म्हणेल की अरे तुमच्यात आणि त्यांच्यामध्ये फरक काय राहिला, तुम्ही तेच करतात. आम्हाला माहिती आहे ते वाचाळ आहेत, ते बडबडे आहेत, ते तोंडाळ आहेत, उद्धट आहेत, उर्मट आहेत. तुम्ही त्यांच्या नादी लागून कशाला नादी लागला? ती कथा आहे इसाप नीतीमधली. रंग कुणाचा कसा आहे ते विचारायला सिंहाकडे जातात. आणि सिंह ज्याचा रंग जो खरा आहे त्याला एक चपेटा लावून देतो आणि त्याला सांगतो की तू कुणाच्या नादी लागलास. तू खरा आहे, तुला माहिती आहे, पण तू कुणाच्या नादी लागलास, कुणाच्या सांगण्यावरून नादी लागलास त्याच्या. समर्थ ते तत्व इथं सांगतात, उद्धटासी तंडो नये, आपणाकरिता खंडो नये, समाधान जनाचे. लोकांना आपल्याबद्दल एक वेगळी भावना आहे. अरे हे समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक आहेत, यांचे शब्द तोलून मापून आहेत, हे विनाकारण बाष्कळ बडबड करणार नाही आहेत.
जे बोलतील ते चांगलंच बोलतील. हे मृदुभाषी आहेत, मितभाषी आहेत, सत्यवचनी आहेत. आणि मग त्यांच्याकडनं त्यांना जर असं समजलं की आपण अशा सभेमध्ये जातो, वाद घालतो, भांडणं करतो, मग त्यांच्या मनाला ठेच बसेल. अरे आम्ही यांच्याबद्दल काय समजत होतो, काय गरज होती यांना तिथं जाऊन त्यांच्यासोबत भांडण करायची, वाद घालायची. वाद घालून कुणाचं काही बरं झालंय का? यांच्या सद्गुरूंनीच यांना सांगितलं ना, तुटे वाद संवाद तेथे करावा. जनी हित पंडित सांडित गेले. कशाला एवढी मरमर करायची, कशाला बाचकळपणा करायचा आहे? समाज दोष देईल, कारण समाजाने आपल्याकडे एक वेगळ्या भावनेने पाहिलेलं आहे. महंताकडे वेगळ्या भावनेने पाहिले, वेगळ्या दृष्टीने पाहिलेलं आहे. तशीच भावना समर्थ संप्रदायातल्या रामदासींकडे, समर्थ भक्तांकडे, समर्थ वाङ्मयाच्या अभ्यासकांकडे सुद्धा समाजाची असते. त्यांना माहिती आहे हे जे बोलतील ते योग्य बोलतील, न घाबरता बोलतील, आणि जे शाश्वत आहे तेच बोलतील, जे जनांच्या हिताचं आहे तेच बोलतील. कारण हे निस्पृह आहेत. यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी हे काही असं उलटपालट काम करणार नाही आहेत. मग ती जी धारणा आहे समाजाची, त्यांना कुठे धक्का नाही पोचला पाहिजे. नेणतपण सोडू नये, जाणपणे फुगो नये, नाना जनाचे हृदय मृद शब्दे उकलावे. श्रीराम, किती सूचना गोड आहे हो ही. नेणतपण सोडू नये. लहानपण देगा देवा म्हणतात का नाही? नेणपण, मी लहान आहे, मी अजून शिकतोय, आपण मोठे आहात, आपण ज्येष्ठ आहात, आपण श्रेष्ठ आहात, ही भावना. नेणतपण सोडू नये, जाणपणे फुगो नये. 15 वर्ष झाली, 20 वर्ष झाली समर्थांच्या दासबोधाचा अभ्यास करतोय, मनोबोध विशारद झालाय, गीता धर्म मंडळाच्या सगळ्या परीक्षा झाल्यात, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेचा अभ्यास करून टाकलाय, एकनाथ महाराजांच्या एकनाथ संशोधन केंद्राचे सगळे स्वाध्याय, सगळ्या प्रश्नपत्रिका सोडून टाकल्या, पत्राद्वारे भागवत संपलाय. हा एक अहंकार आहे. मी एवढं केलं, मी तेवढं केलं, मी तेवढं केलं. जाणपणे फुगो नये, नाना जनाचे हृदय मृद शब्दे उकलावे. अनेक लोकांकडे आपण जातो, गोड बोलावं आणि त्यांचं हृदय उकलावं. काही ग्रंथी आहे, काही गाठ आहे. समजा माझ्या मनामध्ये कुणाच्या माझ्याबद्दल कुणाच्या मनामध्ये अडी आहे, तिडा आहे, माहित नाही. पण जेव्हा माझ्या लक्षात येतं की हा समोरचा माणूस मला कायम वाकड्यात शिरतो, किंवा मला समजतं दुसरीकडनं की त्यांना तुमच्याबद्दल जरा तुमच्याबद्दल अडी आहे बरं का, मग ते उकलायला पाहिजे. ती अडी तशीच ठेवण्यात काय अर्थ आहे? मग मी वेळ काढला पाहिजे, फोन करून मी गेलो पाहिजे, त्यांच्याशी संवाद केला पाहिजे, नमस्कार केला पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे परम अन्याय करूनही आला, त्याने नमस्कार घातला, तो क्षमा केला पाहिजे, असं समर्थ सांगतायत, मी नाही सांगत. ते श्रेष्ठ आहेत असं त्यांना सांगायचं. आपण नमस्कार केलाय, त्यांच्याकडे भेटायला गेलो, आपण मन मोकळं करून बोललो, त्यांच्या मनातली ग्रंथी सुटेल का नाही? समर्थ इथं म्हणतायत हृदय उकलावे. कुठे आडी पडली असेल, काही मनामध्ये तिडा असेल, तो निघाला पाहिजे. प्रसंग जाणावा नेटका, बहुतासी जाजू घेऊ नका, खरे असताची नासका,
फळ होतो श्रीराम. समर्थ म्हणतात तुमचं जरी खरं असलं, पण तुम्ही कुणाची तरी बाजू घ्याल, कुणासोबत तरी भांडाल, बहुताशी जाजू घेऊ नका, झगडू नका. अनेक लोकांशी झगडण्यात काय अर्थ आहे? सैन्य वाचून एकला पुरवला, कसं शक्य आहे? कुणीच नाहीये सोबत आणि सगळे शत्रू आहेत. सगळ्यांशी कसं भांडता येईल? प्रसंग जाणावा नेटका. प्रसंग तार्किकता दे रे राम, कोमळवाणी दे रे राम, विमळ करणी दे रे राम. समर्थ म्हणतात ना, प्रसंग तार्किकता. कोणता प्रसंग कसा येईल, समयासारिका समयो येना, समर्थ सांगतात. उत्तम पुरुष निरूपण दशक 18 समाज 6. फार नियमामध्ये अडकू नका. तसं प्रसंग समजला पाहिजे. प्रसंग जाणावा नेटका. बहुताशी जाजू घेऊ नका. कशाला लोकांशी भांडत बसता? खरे असताची नासका फड होतो. त्या सभेमध्ये तुम्ही बसलेला आहात आणि तिथं जर असं काही होत असेल, समर्थांनी वरच्या ओवीमध्ये सांगितले, ओवी क्रमांक 9 मध्ये, बाष्कळामध्ये बैसो नये, उद्धटाशी तंडो नये. एक तर तिथून निघालं पाहिजे. बरं बसला तर मग गप्प बसायचं. दुरी दिनासारखे बैसावे. फार भाग घ्यायचा नाही आपण. नाही तर काय होईल त्याचा परिणाम समर्थ 3 आणि 4 चरणामध्ये सांगतायत. खरे असताच नासका फड होतो. ती सभा जी आहे ती सगळी नासून जाईल. त्याचं फलित काहीच निघणार नाही. कुणाला समाधान मिळणार नाही. शोध घेता अळसो नये, भ्रष्ट लोकी बैसो नये, बैसले तरी टाकू नये, मिथ्या दोष श्रीराम. काही वेळा असे प्रसंग येतात की तुम्ही उठू नाही शकत. बऱ्याच वेळा होतं की जे आपल्या मनासारखं होत नाहीये किंवा आपल्याला ते टोचणार आहे, आपले जे संस्कार आहेत त्याच्या विरुद्ध काहीतरी घडतंय, पण तिथून उठता येत नाहीये. काही सभेचे मानदंड असतात. उस्मानाबादला एका कार्यक्रमासाठी मी गेलो होतो. जिल्हाधिकारी होते, जिल्हा पुरवठा अधिकारी होते. राष्ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम होता. मी नांदेडहून गेलो होतो. प्रमुख उपस्थिती म्हणून मला बोलावलं होतं आणि ते व्यासपीठावर सगळे प्रत्येकाचं ते भाषण चालू होतं. त्यात एक कार्यकर्ता उठला, दुसरा एका संघटनेचा होता, आणि तो आदवा तद्वा बोलायला लागला. काही कारण नसताना. खरं तर तो ग्राहक दिन जो आहे तो ग्राहकाच्या जागरूकतेसाठी ठेवलेला आहे. ग्राहक जागरूक व्हावा, त्याचं शोषण होऊ नये, त्याची कुठं फसवणूक होऊ नये. मग त्याच्यासाठी आपण काय काय करतो आहोत, काय कायदे आहेत, काय नियम आहे, काय काय यंत्रणा लागलेली आहे, संघटना म्हणून आम्ही काय करतो आहोत हे सांगायला पाहिजे. विनाकारण दुसऱ्यांना दोषारोप देण्यात काय अर्थ आहे? आमच्या संघटनेबद्दल त्यांचं चालू होतं काहीतरी वाईट साईट बोलणं. माझ्या उजव्या हाताला जिल्हाधिकारी होते. मी त्यांना म्हणालो की हे बरोबर नाहीये. ते म्हणाले अहो खरं आहे, पण काय म्हणले आता. मग त्यांनी सूचना करायला लावली आणि चिठ्ठी पाठवली. बाकीच्यांनाही बोलायचंय म्हणून कृपया वेळेमध्ये संपवावे. आता डायरेक्ट कसं लिहिणार की तुम्ही जे बोलताय ते चूक आहे म्हणून. काही व्यासपीठाचे मानदंड आहेत ना. पण ते ऐकेनात. ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशींबद्दलच ते उलटसुलट बोलायला लागले. एक क्षणभर मला असं वाटलं की आपण उठावं आणि निघून जावं, पण ते बरं दिसलं असतं का? आपल्यातली अकतिकता, असहाय्यता, उद्वेग तो दिसून आला असता. आणि तो केवळ त्या वाचाळ वीराला नव्हे
तर तो प्रशासनातल्या जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि समोर बसलेल्या अनेक नागरिकांना दिसला असता. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, शोध घेता आळसो नये, भ्रष्ट लोकी बैसो नये, बसू नये शक्यतो, पण समजा बसलास, बैसले तरी टाकू नये मिथ्या दोष. विनाकारण आपण एकमेकाच्या कुलंगड्या काढणं, एकमेकावर दोष टाकणं, आरोप करणं हे चुकीचं आहे. हे सभेला धरून नाहीये. अंतर अर्थाचे शोधावे, प्रसंगी थोडेची वाचावे, चटक लावून सोडावे, भल्या मनुष्याशी श्रीराम. किती वेळ बोलायला पाहिजे? अटल बिहारी वाजपेयींचा परिचय करून देण्याचं काम एका सभेमध्ये ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशींवर आलं होतं. परिचय करून द्या म्हणाले. 2.5 वाक्यात परिचय करून दिला. तर काय सांगणार अटल बिहारी वाजपेयींबद्दल? एखाद्याने भाषणच केलं असतं त्यांचं गुणवर्णन करता करता. समर्थ म्हणतात, अंतर अर्थाचे शोधावे, प्रसंगी थोडेची वाचावे, थोडंच बोलावं, अल्पकाळ भाषण करावं, थोडक्यात आपलं मत मांडावं, चटक लावून सोडावे भल्या मनुष्याशी. जे चांगले लोक आहेत त्यांना चटक लागली पाहिजे. त्यांना वाटलं पाहिजे की अरे नाही, यांना अजून वेळ द्या, यांना अजून वेळ द्या. आपल्याला माहिती आहे, सर्व धर्म परिषद झाली शिकागोला. स्वामी विवेकानंदांना वेळ दिला जात नव्हता. टोकियोच्या तत्वज्ञान परिषदेला पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले गेले. 3 दिवस त्यांना वेळ नाहीये. 3 दिवस वेळ दिला नाही. ते म्हणाले आपण निघून जाऊ इथून. त्यांचे जे मित्र होते ते म्हणाले आज आपण थांबू. जसं स्वामी विवेकानंदांचं झालं तसं पूजनीय दादांचंही झालं. काही मिनिटांची फक्त त्यांना वेळ देण्यात आली. पण नंतरच्या अनेक सत्रांमध्ये आपल्याला आश्चर्य वाटेल, स्वामी विवेकानंदांनी नंतर पुढे चालणाऱ्या त्या सर्व धर्म परिषदेमध्ये अनेक वक्त्यांच्या त्यांच्या भाषणावर, त्यांच्या वक्तृत्वावर आपलं मत मांडलेलं आहे. आणि स्वतःहून नाही मांडलेलं. त्या सभेने सांगितलं, स्वामीजींना बोलायला लावा, स्वामी विवेकानंदांना बोलायला लावा, त्यांचं मत विचारा. का घडलं हे असं? पाल्लाळ लावून बोलणे नव्हे, नेमकची बोलावे, प्रतिवचन द्यावे. समर्थांनी किती सांगून ठेवलंय हो बोलण्यावर. दासबोधातील वाग्यज्ञ एक 60 पानांचं माझं पुस्तक आहे. समर्थवरती सुनील दादांची कृपा आहे. बोलावं कसं, काय बोलू नये, बोलण्याला आधार असला पाहिजे, बोलण्याला फळश्रुती असली पाहिजे. अर्थप्राप्तीसाठी बोलू नये, बोलायचं नसेल तर कसं सांगावं, असे 10 आयाम त्या पुस्तकामध्ये घेतलेले आहेत. दासबोधातील वाग्यज्ञ किती सांगितलंय समर्थांनी बोलण्यावर. मज्जालसीत बैसो नये, समाराधनेसी जाऊ नये, जाता येळील वाणे होय, जिणे आपुले श्रीराम. समर्थ म्हणतात, मज्जालसी बैसो नये, समाराधनेसी जाऊ नये. भंडारा आहे, 10 रुपयात थाळी, आणि तिथं रांग लावून घ्यायची ती थाळी. किंवा कुठं भंडारा चालू आहे, मुक्त अन्न संतर्पण, जाऊ नये. लोकांचा अशा महंताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. अरे इथं फुकट जेवण आहे म्हणून हे पण आले रांगेमध्ये. समाजामध्ये आपली काय पत राहील? मज्जा रसीद बैसो नये. मोठमोठ्या सभा असतात, बैसो आपण जायला पाहिजे, पण वक्ता म्हणून नव्हे,
किंवा मध्ये लुडबुड करणारा म्हणून नव्हे. ते सगळं हरद्र जाणून घ्यावे अंतर्यामी, त्याच्यासाठी जायला पाहिजे. आधीच शिकवण जो शिकवी, समर्थ म्हणतात, रामदास स्वामी म्हणतात, आधीच शिकवण जो शिकवी तोच पावे समर्थ पदवी. अगोदर आपण शिकलं पाहिजे. स्वामी विवेकानंद आपल्या मित्रांना घेऊन ध्यानधारणा कशी करायची असं त्यांना ते सांगत होते प्रात्यक्षिक. पद्मासनात बसा, डोळे अर्धवट मिटा, हाताचे हात एकावर हात ठेवा, मनामध्ये विचार येऊ देऊ नका. आणि हे सगळं चाललेलं असताना बाजूने जाणाऱ्या ठाकूरांनी पाहिलं, रामकृष्ण परमहंसांनी, आणि ते म्हणाले, अरे अजून मिळकतच नाही चालू झाली तर खर्च चालू केला तू. अगोदर काही समजून तर घेतलं पाहिजे, ज्ञान घेतलं पाहिजे, लोकांना समजून घेतलं पाहिजे. जाता येळील वाने होय जिने आपुले, आषाढ भूताप्रमाणे. लोक म्हणतील फुकटचं मिळालं का आले हे पण इथे रांगेमध्ये. येळील वाने, ओशाळवाणे, त्याचा अर्थ आहे ओशाळवाणे. उत्तम गुण प्रगट व्हावे, मग भल त्यासी बोलता फावे, भले पाहोन करावे शोधून मित्र श्रीराम. उपासने सारिखे बोलावे, सर्व जनासी तो शवावे, सगट बरे पण राखावे, कोणी एकासी श्रीराम. समर्थांच्या जीवनामध्ये असे प्रसंग आले नाहीत का? तोंडाळ लोक खूप असायचे ना. टाकळीला काय कमी लोक होते का त्यांना बोलणारे, त्रास देणारे? अहो टाकळीचा तो सोडा, परिभ्रमणामध्ये किती लोक त्यांना हेटाळून बोलायचे. काय वेश घेतलाय, काय राहत आहे, किती प्रसंग आहेत. पैठणचा प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. काही मुलं गोट्या खेळत होते नेमबाजीच्या, समर्थ तिथून चालले होते. या ओवीमध्ये लोकांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी, आपल्या संप्रदायामध्ये मिळवून घेण्यासाठी या तरकीब आहेत, हे नुसखे दिलेले आहेत. काय केलं पाहिजे महंतांनी, कसं वागलं पाहिजे ज्ञानी पुरुषांनी? जर आपल्याला लोक मिळवायचे असतील, आणि ते कोणते लोक की जे आपल्याला दोष देत आहेत, आपल्या विरुद्ध गटामध्ये आहेत, आपल्या प्रतिपक्षामध्ये आहेत, त्या लोकांना जर आपल्याकडे घ्यायचं असेल तर काही करून दाखवावं लागेल. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, उत्तम गुण प्रकट व्हावे. पैठणच्या गावामध्ये अनेक लोक समर्थांना हेटाळून बोलत होते. काही मुलं तिथं खेळत होती, गोट्या खेळत होते, नेमबाजी. ती गोटी काही लागत नव्हती. समर्थ बाजूला उभे होते. त्या पोरांना म्हणा सांगत होते, अशी धर अशी धर. ती जी टवाळकी लोक होती ती म्हणाली, अहो तुम्ही बैरागी, तुम्ही काय त्यांना नेमबाजी शिकवता, तुम्हाला काय माहिती आहे म्हणले त्याच्यातलं. समर्थ म्हणाले, प्रयत्न करायला काय हरकत आहे. ते म्हणाले, उडवून दाखवा ती गोटी. समर्थांनी नेम धरला आणि गोटी बरोबर उडाली. आता त्या टवाळखोरांना अजून जरा जास्त चेव सुटला, अजून स्फुरण मिळालं. ते म्हणाले, ती घार आहे वर, तिला तुम्हाला मारता येईल का? आता ती सगळी लोक समर्थांना आपल्या पंथात घ्यायची होती, आपलंसं करायचं होतं त्यांना. भले पाहुण करावे शोधून मित्र, शोधायचंय त्यांना, आपलं मित्र करून घ्यायचंय, आपले शिष्य करायचंय, आपल्या मार्गात आणायचंय. समर्थांनी तीर कमटा काढला आणि लावला, बाण उडवला, घारीला लागला, घार खाली पडली. आता ते त्यांना टाळ्यात वाजवायच्या बाकी राहिल्या ह्या टवाळखोरांनी. ते म्हणाले, अहो काय बैरागी आहात तुम्ही, साधूचा वेश घेतला आणि पक्षाला मारलं, हकनाक जीव मारला म्हणले तुम्ही. ते म्हणाले, आता काय करू? ते म्हणाले, प्रायश्चित्त घ्या. ते म्हणाले, ठीक आहे, काय प्रायश्चित्त घेऊ? त्यांनी सांगितलं. यांनी प्रायश्चित्त घेतलं समर्थ रामदासांनी. ते म्हणाले, पण घार उठत नाहीये ना.
आता त्याचं उत्तर कुणाकडे? ते म्हणाले तुम्ही प्रायश्चित्त घेतलं म्हणजे तुमचा दोष संपला, ती घार उठली नाही उठली त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. समर्थ म्हणाले अहो असं कसं? तुम्ही मला प्रायश्चित्त दिलं, माझ्याकडनं दोष झाला, पातक घडलं, मग ते दुरुस्त व्हायला पाहिजे ना. ते म्हणाले तुम्हाला जमतं का? जमत असेल तर करा. आता कहर झाला. समर्थ रामदास घारीजवळ गेले, घारीवरनं हात फिरवला, म्हणाले माय जा बरं आकाशात उड जा, तुझी पिल्लं तुझी वाट पाहत आहे. आणि घारीने झेप घेतली आकाशात. ती सगळी माणसं, ती सगळी मुलं पटापट पटापट समर्थांच्या पाया पडली. आली का नाही सगळी आपल्या गोटात? स्वामी विवेकानंदांच्या जीवनातला हा एक प्रसंग आहे. युरोपामध्ये स्वामी विवेकानंद एका तळ्यापासून चालले होते. त्या तळ म्हणजे संथ पाणी वाहत होतं आणि त्या काठावर बसलेली जी मुलं आहेत, गुराखी, काऊबॉईज, त्यांना तिकडे काऊबॉईज म्हणतात, आपल्याकडे गुराखी म्हणतो आपण. तर ती मुलं काय करत होती, त्यांच्याकडे छर्र्याच्या बंदुका होत्या आणि त्या पाण्यावरून वाहत जाणारी, संत वाहत जाणारी अंड्यांची टरफलं उडवण्याचा ते प्रयत्न करत होते. आणि छर्रे काही लागत नव्हते अंड्याच्या टरफलांना. आता ती मुलं चाणाक्ष आहेत, हे स्वामी विवेकानंदांनी ओळखलं. हुशार आहे, धूर्त आहे, चांगली आहेत मुलं. स्वामी विवेकानंद बाजूला उभे राहिले आणि सहज हसले. तर पोरांना राग आला ना. ती मुलं म्हणाली विल यू ट्राय दिस गेम, तुम्हाला जमेल का हे? स्वामी विवेकानंद म्हणाले, जवळ गेले, म्हणाले लेट अस ट्राय. स्वामी विवेकानंदांनी ते छर्र्याची बंदूक घेतली, छर्रे भरले, झिप 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 3 छर्रे उडाले. स्वामी विवेकानंदांच्या चरित्रातलं वाक्य आहे, ही ट्रिगर्ड 3 बुलेट्स, झिप झिप झिप. आणि 3 अंड्यांची टरफलं तुकडे तुकडे होऊन पाण्यामध्ये पडली. ती पोरं अवाक झाली पाहून. ती पोरं स्वामी विवेकानंदांकडे आली. जो भाव त्यांच्याकडे उपहासात्मक होता, स्वामी विवेकानंदांकडे पाहून सुरुवातीला की हा कोण इंडियन मॉन्क दिसतोय, एखादा बैरागी दिसतोय आणि याला काय जमणार आहे. पण जेव्हा स्वामी विवेकानंदांचं ते कौशल्य पाहिलं, पोरं आश्चर्यचकित झाली. ते म्हणाले सर, हाऊ लॉंग यू आर ट्राईंग दिस गेम. सर शब्द आला, आजार सर आपण किती दिवसांपासून हा गेम खेळता आहात, कधीपासून तुम्ही ट्रायल करता आहात, रिहर्सल करता आहात. स्वामी विवेकानंदांचं वाक्य आपल्या अंतःकरणावर कोरून ठेवलं पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणाले, आय हॅव टच दिस पिस्टल फॉर द फर्स्ट टाइम इन माय लाईफ. तो विश्वास, ती एकाग्रता, उत्तम गुण प्रगट व्हावे. आपल्यातलं काहीतरी प्रगट केल्याशिवाय आपल्याला समाज कसा मानेल. काहीतरी करून दाखवलं पाहिजे. तुमच्याकडे जे विहित कर्म आलेलं आहे त्यामध्ये तुम्ही कौशल्यपणाला लावलं पाहिजे. कर्मसु कौशल्यम. भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलं, योग कर्मसु कौशल्यम. कर्मामध्ये कौशल्यता आणता आली पाहिजे. कर्म तर सगळेच करतात, पण ते आम्ही किती कौशल्यपूर्वक करतो त्यावर अवलंबून आमच्याकडे पाहणाऱ्यांचा दृष्टिकोन बदलतो. उत्तम गुण प्रगटावे, मग भले ते अशी बोलता फावे. मग आता जी काही चाटाळ लोक आहेत, टवाळखोर आहेत, ती सगळी शरणागत भावाने येतात, अनन्य भावाने येतात आपल्याकडे. भले पाहो न करावे शोधून मित्र, उपासने सारिखे बोलावे, सर्व जनासी तोषवावे, सगट बरेपणे राखावे कोणी एकासी. सगळ्यांशी एक भाव ठेवता आला पाहिजे. पुढे समर्थ म्हणतात,
ठाई ठाई शोध घ्यावा, मग ग्रामी प्रवेश करावा, प्राणी मात्र बोलवावा आप्तपणे श्रीराम. किती परिभ्रमण करावं. कुठल्याही संघटनेचा कार्यकर्ता कसा असला पाहिजे, त्याच्याकडे 3 गुण असले पाहिजेत. एक, त्याच्या पायाला भिंगरी असली पाहिजे, त्यांनी परिभ्रमण केलं पाहिजे. समर्थ रामदास स्वामी 12 वर्ष अखंड परिभ्रमण करत होते. आम्हाला दरवर्षी वर्षा 2 वर्षाला आम्हाला आमच्याच देशामध्ये जाऊन कुठं फिरून येता येईल का, तिथं काही दिवस राहता येईल का, तिथल्या लोकांची चालीरीती, तिथल्या लोकांचे स्वभाव, तिथल्या लोकांचं जेवण खाणं, कपडे घालणं, त्यांचे स्वभाव, याचा अभ्यास करता येईल का. ठाई ठाई शोध घ्यावा, मग ग्रामी प्रवेश करावा. शोध घेतला पाहिजे. कुणाचा शोध घ्यायचा आहे. समर्थ म्हणतात, भले पाहोण करावे शोधून मित्र. ते मित्र आम्हाला शोधता आले पाहिजेत. मग कधी आम्ही मध्य प्रदेशात जायला पाहिजे, कधी आम्ही राजस्थानमध्ये जायला पाहिजे. मग तिथे गेल्यानंतर आमच्या परिचयाचे आमचे नातेवाईक लोक असतील, आमचे मित्र असतील, त्यांना आम्हाला सांगता आलं पाहिजे. समर्थ रामदासांच्या अभ्यासाचा तुम्ही काहीतरी उपयोग केला पाहिजे. एखादी परीक्षा तर देऊन पहा. सार्थ दासबोध, त्याला एक पुस्तक द्या, ग्रंथ द्या. सुनील दादा चिंचोळकरांचं एखादं पुस्तक द्या. दासबोधातील भक्तियोग, दासबोधातील कर्मयोग, दासबोधातील ज्ञानयोग. त्या माणसाची आवड निवड पाहून त्याला पुस्तक द्या ना. दासबोधातील विवेक मोती, कुठे कुठे विवेक शब्द आलाय, कुठल्या अर्थाने आलाय. अनेक ग्रंथ देता येतील, लोकांना उद्युक्त करता येईल. शोधून मित्र. समर्थ म्हणतायत, भले करावे, भले पाहोन करावे शोधून मित्र. आणि ते शोधायचे असतील तर आपल्याला प्रवास केला पाहिजे. मी फक्त माझ्या गावात बसेन. आता लॉकडाऊन आहे, आता नाही म्हणत आहे मी, जरा हे सगळं स्थिर सावर झाल्यानंतर. 1 दिवस 1 जिल्हा असं आम्ही ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशींसोबत अनेक वेळा फिरलो. सकाळी जायचं त्या किंवा रात्री मुक्कामाला जायचा, रेस्ट हाऊसवर मुक्काम करायचा. सकाळी कार्यकर्त्यांसोबत बैठक, 2-3 घरी चहा नाश्त्यासाठी जायचं. दुपारी एखादी सभा, पत्रकार परिषद, काही लोकांच्या भेटी गाठी, प्रशासनाची भेट, पुन्हा संध्याकाळी दुसऱ्या जिल्ह्याच्या प्रवासासाठी. 1 जिल्हा 1 दिवस. परिभ्रमण उदंड केले पाहिजे. एके ठाई बैसोन राहिला तरी मग व्यापाची बुडाला. जे तुमच्या हातात काम दिलेलं आहे, माझ्या हातामध्ये काम दिलेलं आहे, समर्थांच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार, हे माझं विहित कर्म आहे. मग त्यासाठी मला जे जे करता आलं, जे जे करता येईल ते मला करता आलं पाहिजे, केलं पाहिजे. ठाई ठाई शोध घ्यावा, मग ग्रामी प्रवेश करावा, प्राणी मात्र बोलवावा आप्तपणे श्रीराम. उंच नीच म्हणू नये, सकळांचे निववावे हृदये, अस्तमानी जाऊ नये कोठे तरी श्रीराम. कुठे मुक्काम पडेल, कुठे लाईट आहे, कुठे वीज आहे, कुठे अंधार आहे, कशाला संध्याकाळचा प्रवास करू नये. आणि त्यातल्या त्यात सध्या लॉकडाऊन चालू आहे. घरामध्ये बसून राहिलेलं चांगलं. फार भयानक परिस्थिती आहे. उंच नीच म्हणू नये. कुणाला परका, कुणाला आपला, कोण श्रीमंत, कोण गरीब, असा भेदभाव ठेवू नये. जातींचा भेदभाव नको, पंथांचा भेदभाव नको, गरिबी श्रीमंतीचा भेदभाव नको. सगळे आपले आहेत, सगळे माझे आहेत. उंच नीच म्हणू नये, सकळांचे निवावे हृदये, अस्तमानी जाऊ नये कोठे तरी श्रीराम. आपल्याला माहिती आहे एक प्रसंग. स्वामी विवेकानंदांचे वडील विश्वनाथ बाबू फार मोठे वकील होते. इतर राज्यांमधून सुद्धा अशील त्यांच्याकडे यायचे. आणि त्यांचा जो दिवाणखाना होता, त्या दिवाणखान्यामध्ये ती बैठक जी होती, त्या बैठकीमध्ये वेगवेगळे हुक्के ठेवलेले होते.
तेव्हाची ती प्रथा होती तिकडची. जसं आपण आलं की चहा देऊ का, चहा पाणी वगैरे विचारतो, तसं हुक्का. काय ठेवलेले होते वेगवेगळे प्रकारचे हुक्के, जातींवर आधारित होते. ह्या जातीसाठी हा हुक्का, त्या जातीसाठी तो, त्या जातीसाठी तो. त्या जातींमध्ये तेव्हाचा काळ आहे, होतो 125-150 वर्षापूर्वीचा काळ आहे. आणि हे स्वामी विवेकानंद नरेंद्रनी पाहिलं लहान असताना. त्याने विचार केला की हे जे एवढे हुक्के आहेत हे जाती जातीसाठी ठेवलेले, ह्याच्यात काहीतरी फरक असला पाहिजे. म्हणून एके दिवशी नरेंद्रनी काय केलं, दिवाणखान्यात कुणी नाहीये असं पाहून त्यांनी ते सगळे हुक्के तपासून पाहिले. म्हणजे त्यातून झुरका मारला प्रत्येक हुक्क्यातून, याच्यात काय फरक आहे, त्याच्यात काय फरक आहे, त्याच्यात काय फरक आहे. आणि हे सगळं करत असताना विश्वनाथ बाबू तिथून गेले. त्यांनी पाहिलं नरेंद्र प्रत्येक हुक्का घेतो आहे आणि त्याचा झुरका मारतोय. त्यांनी विचारलं, बेटा नरेंद्र, काय चाललंय तुझं हे? नरेंद्रने विचारलं, तुम्ही माणसं पाहिली का जाती पाहिल्या? वेगवेगळे हुक्के वेगवेगळ्या जातीसाठी करून ठेवले. मी आता पाहत होतो की जातीचा परिणाम माझ्यावर काही होतोय का? काय उदात्त विचार आहे. लहान वयामध्ये नरेंद्रला एवढी उच्च वैचारिक शक्ती, एक क्रांतिकारी विचार. वडिलांच्या लक्षात आलं, काय उत्तर देणार. वडील गहन मुद्रेमध्ये तिथून निघून गेले. किती जातींचे, किती पंथांचे स्वामी विवेकानंदांचे गुरुबंधू आहे आपल्याला माहिती आहे. ठाकूरांच्या एका कार्यक्रमामध्ये, जयंतीच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सगळ्यांना जान्हवी वाटायला लावली होती. जो जो साधक येईल त्याला सांगितलं, अगोदर गंगेमध्ये जाऊन स्नान कर, ठाकूरांच्या प्रतिमेचं दर्शन घे आणि हे जानवं गळ्यात घाल, गायत्री मंत्राचा पुनरुच्चार कर. समर्थ म्हणतात, उंच नीच म्हणू नये, सकळांचे निववावे हृदय, अस्तमानी जाऊ नये कुठेतरी. फार सुरेख विचार पुढच्या ओवीमध्ये समर्थांनी दिलाय. वैश्विक सूत्र आहे, वैश्विक सूत्र. जगामध्ये जगमित्र, जिव्हेपाशी आहे सूत्र, कोठेतरी सत्पात्र शोधून काढावे श्रीराम. जगामध्ये जगमित्र, जिव्हेपाशी आहे सूत्र. समर्थ म्हणतात, ज्याने जिंकिली रसना, तयास नुरली वासना, त्याची पुरली कामना. ज्यांनी जिव्हेला जिंकलं, रसना म्हणजे जिव्हा, जीभ, दोन अर्थाने घेता येईल. जिभेवर नियंत्रण मिळवायचंय म्हणजे दोन अर्थाने घेता येईल हा शब्द. मला जेव्हा काही वाटेल, एखादा आवडणारा पदार्थ, तो सारखा सारखा नाही खायचा किंवा पोटभर नाही खायचा. मला आवडतो म्हणून मी दुसऱ्याचा सुद्धा विचार करायचा नाही आणि पातेलं फस्त करून टाकायचं. याला जे नियंत्रण करता येईल ते नियंत्रण अपेक्षित आहे. उलट मला जे आवडतं ते मी नाही खाल्लं पाहिजे. ज्याने जिंकिली रसना, एक अर्थ झाला. दुसरा अर्थ आहे, शब्द जिथून बाहेर पडतात, ही जीभ आहे, वैखरी वाणीतून पडणारा बाहेर शब्द, तो किती घातक आहे. काय बेतू शकतं. प्राण एकमेकांचे घेण्यापर्यंत शब्द बाहेर पडतात. ज्याने जिंकिली रसना, एक खाण्यावर नियंत्रण असलं पाहिजे आणि एक बोलण्यावर नियंत्रण असलं पाहिजे.
समर्थ म्हणतात दासबोधामध्ये, ज्याला हे जमलं त्याच्या सगळ्या कामना पुरतात आणि त्याला नुरली वासना, त्याच्या अंतःकरणात कुठलीही वासना उरत नाही. आणि वासना जर उरली नाही तर मोक्ष मिळाला. पुनरपि जननम पुनरपि मरणम, जन्म घेणे लागे वासने संगे. जयास नुरली वासना. पुन्हा जर जन्माला यायचं नसेल तर जिभेवर कंट्रोल करता आला पाहिजे. तिला जे आवडेल ते देता उपयोगी नाही. ती जे काही बोलेल ते बाहेर टाकता उपयोगी नाही. वैश्विक सूत्र आहे हे. कुठेही जा, घरामध्ये वागा, समाजामध्ये जा, गल्लीमध्ये जा, एखाद्या सभेमध्ये जा, एखाद्या शिबिरामध्ये जा, एखाद्या अभ्यास वर्गात जा, कुठेही जा तुम्ही, हे तत्व सगळीकडे लागू पडतं. जगामध्ये जगमित्र, जिव्हेपाशी आहे सूत्र. हे सगळं सूत्र कुठे आहे? समर्थ सांगतात आमच्या जिव्हेवर आहे. वर समर्थांनी जसं सांगितलंय, नेणतपण सोडू नये, जाणपण फुगू नये, सभेमध्ये जाऊन मोठेपणा आणू नये, ते सूत्र अत्यंत मौलिक सूत्र समर्थांनी या समासात दिलेली होतो. अत्यंत गोड समास आहे. समर्थ पुढे म्हणतात, कथा होती तेथे जावे, दुरी दीना सारिखे बैसावे, सकळ हरद्र घ्यावे, अंतर्यामी श्रीराम. हे जमेल का आम्हाला? दासबोधाची बैठक आहे, दासबोध अभ्यास मंडळाची, किंवा एखादी सभा आहे आणि तिथं आम्ही गेलो, तिथं काही चर्चा चालू आहे. आम्हाला वाटतं कधी एकदा जाऊन मी माझा ज्ञानाचा प्रकाश उजळून बत्ती लावून येऊ, तिथं मशाल पेटवून येऊ. किंवा कुणी काही बोलता बोलता चुकला, स्लिप ऑफ टंग होऊ शकतं, वर्ष सण मागे पुढे होऊ शकतं, लगेचच आपण त्याला सांगायचं. आमच्याकडे एक गृहस्थ आहेत असे, सभेच्या पहिल्या रांगेत बसतात, सिनियर आहेत, ज्येष्ठ आहेत, म्हणून त्यांना काही बोलता पण येत नाही, अडचण ती आहे. पहिल्या रांगेत बसतात आणि वक्ता बोलायला लागला की एखाद्या वेळी काहीतरी होतं हो, एखादा शब्द मागे पुढे होतो, तर हे लगेचच ते प्रॉम्प्टिंग करतात आणि ते करेक्शन करतात तिथे. आता खरं तर यांचा स्वभाव नाहीये तसा की वक्त्याला कमीपणा आणणं, पण यांचा स्वभाव असा आहे की जे चुकीचं ऐकलं, जे अनवधानाने ऐकलं किंवा जे इनकरेक्ट ऐकलं त्याचं लगेच करेक्शन करणार. प्रसंग तार्किकता दे रे राम. कुठे काय बोललं पाहिजे? त्यांचा चुकलेला एखादा शब्द मागे पुढे झाला तर तो करेक्शन करण्याने त्यांची इज्जत नाही जात, त्यांची पद घसरत नाही. सभेतल्या लोकांना त्यांच्याबद्दल मनात आदर आहे म्हणूनच तर त्यांना वक्ता म्हणून बोलावलंय. नाही तर ज्यांनी चुका काढल्या त्याला का नाही ठेवलं तिथं, तुम्ही आज भाषण करा म्हणून? तसं नाही ना होत. समर्थ म्हणतात किती नम्रता असली पाहिजे. आणि हे समर्थांनी आधी केले मग सांगितले. समर्थ 12 वर्ष तपस साधना करत होते टाकळीला. समर्थ अनेक वेळा, अहो बहुतांश वेळा, महिन्यातले 25-30 दिवस, 25-26 दिवस समर्थ तिथं जात असतील. जिथं कथा चालू आहे, जिथं प्रवचन चालू आहे, जिथं सप्ताह चालू आहे, तिथं जात असतील. आणि समर्थांनी ते सगळं अनुभवलंय म्हणून इथे लिहून ठेवलंय. अभ्यास होऊन प्रकटावे, आधीच शिकवून जो शिकवी तोच पावे समर्थ पदवी. आम्हाला जर समर्थ व्हायचं असेल, आम्हाला जर वक्तृत्व गाजवायचं असेल, आम्हाला अगोदर शिकलं पाहिजे काय बोलायचंय, कुठं बोलायचंय, कसं बोलायचंय. उगीच आमच्या ज्ञानाचे दिवे पाजळण्यात काय अर्थ आहे? समर्थ म्हणतात कथा होती तेथे जावे. जिथं प्रवचन चालू आहे, जिथं सभा चालू आहे, जिथं कथा चालू आहे तिथं जावं. पण कसं जावं? दुरी दीना सारिखे बैसावे. कोपरा धरून जिथं स्पष्ट ऐकायला येईल, आपल्याकडे कुणाचं लक्ष जाणार नाही
अशा ठिकाणी, कारण समाजामध्ये काही लोक आपल्याला ओळखतात ना. एवढी वर्ष झाली समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास आम्ही करतो आहोत, लोक आम्हाला वेगळ्या नजरेने पाहतात. म्हणून समर्थ म्हणतात, कथा होती तेथे जावे, दुरी दिनासारखे बैसावे, तेथील सकळ हरद्र घ्यावे, अंतर्यामी श्रीराम. तिथलं सगळं वर्म काय चाललंय, काय चर्चा चालू आहे, काय संदर्भ दिलेले आहेत, काय दृष्टांत दिलेले आहेत, ते सगळे आपल्या अंतःकरणावर एम्बॉस केले पाहिजेत. समर्थांनी हे केलं असेल का नाही? त्याशिवाय समर्थ असं नाही लिहिणार. लोकसंग्रह करायचा आहे, लोकांना आपल्या पंथात आणायचं आहे, लोकांना सन्मार्गाला लावायचं आहे, लोकांना परमार्थाला लावायचं आहे, लोकांना भवसागर पार करून जाण्यासाठी मदत करायची आहे. असे असंख्य लोक, असा असंख्य समाज जर एकजुटला, एकवटला, तर राष्ट्रोद्धार निर्माण होण्यासाठी, राष्ट्रोद्धार होण्यासाठी वेळ नाही लागणार. तेथे भले आढळती. आता काय काय बघितलं पाहिजे तिथं? जे वक्ता बोलतो आहे ते सगळं कानामध्ये, कर्णपुटींमध्ये अडकवून ऐकून घेतलं पाहिजे. अंतःकरणामध्ये जखडून ठेवलं पाहिजे, ते सगळं उतरवून ठेवलं पाहिजे, सार त्याचा बोलण्यातला. तेथे भले आढळती व्यापकते ही कळो येती. तिथं आपल्याला अनेक लोकांना पाहता येतं. कोण आयोजक आहे, कोणाची बुद्धी कशी तीव्र आहे, कोण किती व्यापक आहे, कोण कसा धनिक आहे, कोण किती विनम्र आहे. व्यापकते ही कळो येती, हळूहळू मंद गती रीग करावा श्रीराम. समर्थ म्हणतात, काय सुरेख अर्थ आहे व्हायचा. पहिल्याच दिवशी त्याला भेटू नये, बरेच दिवस जावं सभेला, त्या कथेला जावं, आणि मग एके दिवशी कथा संपल्यानंतर त्या आयोजकांची गाठ घ्यावी, त्या कार्यकर्त्याची गाठ घ्यावी, त्याला परिचय द्यावा. तो म्हणतो, ओ तुम्ही का, अरे तुम्ही तेवढ्या लांब का बसलात, मी तुम्हाला पाहिलंच नाही, तुम्ही उद्या पुढे बसा बरं. हळूहळू मंद गतीने रीग करावा. काय शब्द आहेत समर्थांचे बघा. हळूहळू मंद गती. आता मंद गती म्हणजेच हळू आहे का नाही, पण त्याला विशेषण लावलंय. समर्थांच्या शब्दांची रचना अत्यंत चपखल आहे हो. रीग करावा म्हणजे त्यांच्याशी परिचय वाढवावा, त्यांच्याशी मैत्री करावी, त्यांच्याशी स्नेह वाढवावा. मंद गती, भस्कन जाऊन आपले परिचय देणे नव्हे, पहिल्याच दिवशी परिचय देणे नव्हे. हळूहळू अनेक दिवस पाहावं, अगोदर ते समजून घ्यावं. कोण माणूस कसा आहे, कोण कार्यकर्ता आहे, कोण बैठक व्यवस्था करतोय, कोण साऊंड सिस्टीम चालवतोय, कोण व्हिडिओ तयार करतोय, कोण फोटो काढतोय. अशा ठिकाणी समर्थ म्हणतात, तेथे भले आढळती. चांगले लोक असतात तिथं. व्यापकतेही कळो येते. बरं, ते सगळे चांगले जे आहेत ते आपल्या उपयोगाचे आहेत का नाहीये? ज्याच्या अंतःकरणाला व्यापकता आहे, ज्याची जाणीव व्यापक आहे, त्याच्याशी आपला संवाद केला पाहिजे. सकळामध्ये विशेष श्रवण, श्रवणाहुनी थोर मनन, मनने होय समाधान, बहुत जनाचे श्रीराम. श्रवण, मनन, निदिध्यास आणि आत्मसाक्षात्कार, परमार्थाच्या या 4 पायऱ्या आहेत. श्रवणासाठी समर्थ रामदासांनी 5 समास दासबोधामध्ये खर्च केलेले आहेत. श्रवण अत्यंत महत्वाचे आहे. सकळामध्ये विशेष श्रवण, श्रवणाहुनी थोर मनन, त्याही पुढे मनन, त्यावर चिंतन केलं पाहिजे. ऐकून चालेल का नुसतं? त्यावर आपलं काही मत बनवता आलं पाहिजे. आपल्याला ते आपल्या शब्दांमध्ये मांडता आलं पाहिजे. म्हणून लेखने चालवली पाहिजे. लिहिते व्हा, बोलते व्हा.
मनने होय समाधान बहुत जनाचे श्रीराम. धूर्तपणे सकळ जाणावे अंतरी अंतर बाणावे, समजल्या वीण सिणावे कासयासी श्रीराम. समर्थ शेवटी म्हणतात धूर्तपणे सकळ जाणावे. धूर्तता असली पाहिजे. बावळट माणूस असून चालेल का? धूर्त कुणाला म्हणलेलं आहे? हनुमंताला म्हणलेलं आहे. हनुमंताचा एक गुण आहे धूर्तता. तो गुण आपल्या अंगी आला पाहिजे. धूर्तपणे सकळ जाणावे अंतरी अंतर बाणावे. आपल्या अंतःकरणामध्ये दुसऱ्याचं अंतःकरण मिस करता आलं पाहिजे. ते आपल्या अंतःकरणात ठेवता आलं पाहिजे. त्याचा विश्वास संपादन करता आला पाहिजे. समजल्या वीण सिणावे कासयासी श्रीराम. समर्थ म्हणतात हे जे मी तुम्हाला सगळं सांगितलं, विवरण निरूपण समास 19 दशक, समास दुसरा, 23 ओव्यांमध्ये मी हे सगळं सांगितलं. हे तुम्ही समजून घ्या. हे तुम्ही लक्षात घ्या. समजल्या वीण सिणावे कासयासी. विनाकारण श्रम नको. समजून घ्या आणि मग तुम्ही प्रयत्नपूर्वक आपला संप्रदाय वाढवण्यासाठी, आपले विचार पर्कोलेट करण्यासाठी, समर्थ वाङ्मयाचा प्रचार प्रसार करण्यासाठी, आपलं व्यक्तिगत जीवन आणि समाजाचा उद्धार करण्यासाठी व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी सगळं एका विचाराने भरून टाकण्यासाठी रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी. उदास वृत्तीस मानवे जना, विशेष कथा निरूपण, हे सगळं जर करायचं असेल तर समर्थ म्हणतात समजून घ्या. अभ्यासोन प्रकटावे नाहीतरी झाकोन असावे. समजल्याशिवाय कशाला शिंता? कशाला विनाकारण परिश्रम घेता? असा प्रश्न समर्थांनी विचारलाय. आपल्याला हे सगळं शिकायचंय आणि ही साधना अव्याहत पुढे चालू ठेवण्यासाठी, हे समजून घेण्यासाठी उद्या दुपारी 2 वाजता आपण पुनश्च भेटूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.